नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना मिळणार नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट. सरकार 3% महागाई भत्ता वाढवण्याची शक्यता. चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. चला तर जाणून घेऊयात महागाई भत्त्यानंतर किती वाढणार पगार. 7व्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महागाई भत्ता वाढ संदर्भातील लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट मिळणार आहे. 8वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढू शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली असून तो आता 58% झाला आहे. 1 जुलै 2025 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सदरील महागाई भत्ता प्रलंबित आहे. आता ही मागणी लवकरच पूर्ण होणार असून महागाई भत्ता वाढीमुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांचा DA 58 होईल. नवीन दर जुलै 2025 पासून लागू होणार आहेत. राज्य कर्मचाऱ्यांना जुलै ते डिसेंबर या 6 महिन्यांची थकबाकी देखील मिळणार आहे. सदरील DA वाढीमुळे जानेवारी 2026च्या पगारासोबत कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव रक्कम जमा होणार आहे. प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 6 महिन्याचा थकबाकी देखील मिळणार आहे. जानेवारी महिन्याच्या पगारासोबतच थकबाकी देखील दिली जाऊ शकते.